अगर आपको मेरे वीडियोस के पार्ट्स नहीं मिल रहे होंगे तो पहले आप यूट्यूब खोलिए, वहाँ पे सर्च बटन के वहाँ पे क्राफ्ट बाय पूजा वर्तक लिखिए, तब मेरा वीडियो आपको यहाँ पे एक दिखेगा, उस पर क्लिक कीजिए। फिर यहाँ पे मेरे चैनल का नाम है क्राफ्ट बाय पूजा वर्तक, आप उस पर क्लिक कीजिए। फिर आपको यहाँ पे होम वीडियो प्लेलिस्ट और कम्युनिटी है, तो आप वीडियोस पे क्लिक करेंगे तो अब तक मैंने जो भी वीडियोस डाले यहाँ पे सब आपको मिलेंगे। उसमें से आपको कोई भी पार्ट चाहिए तो आपको यहाँ पे आसानी से मिल जाएगा। और यहाँ पे मेरी प्लेलिस्ट भी है, वहाँ पे मैंने जो जो पार्ट्स के ग्रुप है उसके भी प्लेलिस्ट बनाई हुई है। थँक्यू। नमस्कार, आज मी तुम्हाला धनुष्यबाण शिकवणार आहे। तर आपला धनुष्यबाण असा दिसेल, तर त्याच्यासाठी आपण पांढऱ्या रंगाचे सहा नंबरचे मोती घ्यायचे आणि गोल्डन कलरचे 6 नंबरचे मोती आणि 6 नंबरची वायर घ्यायची, आपण ती डबल घ्यायची। तर पहिले आपण 4 मोती घ्यायचे, पांढरेवाले, आणि त्याचं 4चं सर्कल बनवायचं। असं 4चं सर्कल बनवायचं। त्यानंतर या 4च्या सर्कलच्या पुढे असे आपण परत 4-4चे सर्कल बनवायचे। आता आपण 3 मोती घ्यायचे, हे असं 4चं सर्कल मारायचं। परत पुढे या मोत्यामध्ये सुई काढायची, परत 3 मोती घ्यायचे आणि 4चं सर्कल बनवायचं। तर असे आपण 4चे सर्कल बनवायची, अशी पट्टी बनवायची आपण। ही पट्टी आपली असे 4-4चे 15 सर्कल बनवायचे आपण। अशी पट्टी 15 सर्कलची 4-4ची लाईन ह्याची बनवून घ्यायची आधी आपण पट्टी अशी। अशी पट्टी बनवून झाल्यानंतर याचा जो मध्य आहे, आता हे 15 आहेत ना आपले, तर 1 2 3 4 5 6 7, तर हा मधला आपला 8वा येईल। तसंच इथून 1 2 3 4 5 6 7 आणि हे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 सोडायचे इथले, 1 2 3 4 5 6 7 इथले सोडायचे। तर हा आपला मधला आहे, तर या मधल्या याच्यातनं आपण सुई बाहेर काढायची। इथनं खालनं घेते मी वरती, तर मधल्या याच्यात मी आता सुई बाहेर काढली इथे। तर इथे आता आपल्याला 4चं सर्कल बनवायचं आहे, तर या 4च्या वरती 4चं सर्कल। तर आपण त्यासाठी 3 मोती घ्यायचे पांढरे आणि या याच्यातून सुई बाहेर घ्यायची। हा असं 4चं सर्कल, या 4च्या वरती 4चं सर्कल बनवलंय मी। तर आता आपण हा जो मोती आहे, या मोत्यातनं सुई वरती काढते मी। धागा असं ओढून घ्यायचं जवळ। आता आपण 10 मोती घालायचे, पांढरे 10 मोती ओवून घ्यायचे आधी।
हे असे 10 मोती ओवून घ्यायचे आधी आपण. आणि इकडचे हे 2 सोडायचे, इकडच्या लाईनचे असे हे 2 सोडून ही जी तिसरी लाईन आहे त्याच्यात आपण सुई या साईडने तिकडे घालायची, इकडनं तिकडे. हे असं दिसेल आपलं. आता 2 मोती घ्यायचे आपण. दोन मोती घेऊन हा जो मोती आहे त्या मोत्यातून आपण सुई इकडे खाली घ्यायची. असं घट्ट ओढून घ्यायचं म्हणजे ते टाईट बसेल. आता परत आपण सुई या मोत्यातून बाहेर काढायची, या मोत्यातून. आता परत इकडनं इकडे घ्यायचं आपण, इकडे या मोत्यात. आता आपण हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि 2 मोती घ्यायचे. आणि हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची, इकडनं इकडे घ्यायची अशी. तसंच आता या मोत्यातून सुई पुढे घ्यायची. आता हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून सुई घ्यायची. या मोत्यावरती हा 4चा सर्कल बनला, या मोत्यावरती हा 4चा. तसे आपल्याला इथे 4 बनवत जायचे. तर आपण आता या पुढच्या मोत्यातून सुई आधी बाहेर घ्यायची, परत 2 मोती घ्यायचे आणि सुई या मोत्यातून बाहेर घ्यायची. म्हणजे असं 4चा सर्कल होतो. परत या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि या पुढच्या मोत्यातून घ्यायची बाहेर. तर परत 2 मोती घालून घ्यायचे, सुई या मोत्यातून काढायची, या मोत्यातून बाहेर घ्यायची. आता पुढच्या मोत्यात काढायची, परत 2 मोती घ्यायचे, सुई या मोत्यातून खाली घ्यायची, या मोत्यातून बाहेर घ्यायची. आता या मोत्यातून पुढे घ्यायची, परत 2 मोती ओवून घ्यायचे, सुई इथनं या साईडला घ्यायची, या मोत्यातून काढायची. आता पुढच्या मोत्यातून पुढे घ्यायची, परत 2 मोती ओवून घ्यायचे, सुई या मोत्यातून बाहेर काढायची. आता पुढच्या मोत्यातून बाहेर काढायची. हे जे आपण 10 मोती ओवून इकडे जोडलं होतं त्याच्यावरती आपण 4-4चे सर्कल बनवतोय. तर सुई या मोत्यातून बाहेर काढायची, आता या पुढच्या मोत्यातून घ्यायची, अशी आपल्याला ही खालची पट्टी आहे. त्याच्यानंतर इथे वरती जो 4चा सर्कल आहे तिथून आपल्याला 9 मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8. आता हा शेवटचा सर्कल बनवते आपण.
2 मोती ओवून घ्यायचे. सुई या मोत्यातनं बाहेर काढायची. तर या मोत्यातून बाहेर काढायची. तर हे असं आपलं एक अर्धा गोल तयार होतो. आता आपण इकडचा गोल तयार करायचा आहे. आता आपण सुई या मोत्यातनं इकडे काढायची. त्याच्यानंतर हा जो खालचा मोती आहे त्याच्यातनं सुई काढायची. त्यानंतर इकडनं या मोत्यात वरती घ्यायची आपल्याला. तर आपण सुई आता आधी या मोत्यातनं काढून घेतली. त्याच्यानंतर या मोत्यातनं काढायची. आता सुई आपल्याला जशी इकडनं आपण काढली होती ना तशीच या मोत्यातनं आता आपण वरती घ्यायची. आता आपण या मोत्यातनं या तिन्ही मोत्यातनं खाली आलोय आपण. त्याच्यातनं या मोत्यातनं आता आपण या मोत्यात घेतोय. तर आता आपली सुई या मोत्यात आहे. तर आता हा जो मोती आहे त्याच्यातनं आपण सुई वरती घ्यायची आणि 10 मोती ओवून घ्यायचे. आता आपण तर 10 मोती ओवून घ्यायचे असे आपण. आता 10 मोती ओवल्यानंतर हे जे 2 सर्कल आहे 4चे ते सोडायचे आपण. आणि या पुढचा जो सर्कल आहे त्याच्यातनं मोतीतनं सुई इकडनं इकडे काढायची आपण. हे बघा या मोत्यातनं इकडे हे 2 सोडल्यानंतर हा तिसरा जो सर्कल आहे त्याच्यातनं या वरच्या मोत्यातनं इकडनं तिकडे सुई आपण काढायची. योगा आपण या मोत्यातनं तिकडे घेतले अशी. तर हे असं आपलं दिसेल. जसं आता इथे आपण जो सर्कल अर्धा केला तसं तिकडे करायचंय. त्यासाठी आता आपण परत 2 मोती ओवून घ्यायचे. आणि हा जो मोती आहे हाच आपल्याला इकडे करायचा आहे. तर हा जो आपण ओलेत ना हे 10 त्याच्यातला हा जो पहिला मोती आहे त्याच्यातनं सुई इकडे घ्यायची आपण. असं 4चं सर्कल होईल. आता या 3 मोत्यातनं सुई आपण काढायची. आता आपण हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. हा जो आपला 4चा सर्कल झाला त्याच्या हा जो पुढचा मोती आहे त्यातून सुई बाहेर काढली मी. परत 2 मोती ओवून घ्यायचे. आता या मोत्यातनं आणि या मोत्यातनं हा आणि हा याच्यातनं आपण काढायची सुई. आता या पुढच्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढायची. परत 2 मोती ओवून घ्यायचे. आता
याच्यातनं आणि याच्यातनं सुई बाहेर काढायची आपण. प्रत्येक वेळेला असं ओढून घ्यायचं म्हणजे ते घट्ट बसेल. आता हा जो मोती आहे त्याच्यातनं आपण सुई बाहेर काढायची याच्या पुढच्या. दोन मोती घ्यायचे होऊन परत याच्यातनं आणि याच्यातनं काढायचे, हा आणि हा. असं प्रत्येक वेळेला ओढून घट्ट करून घ्यायचं ते. आता हा जो मोती आहे त्याच्यातनं बाहेर काढते. तर दोन मोती ओढून घ्यायचे, ह्याच्यातनं आणि ह्याच्यातनं बाहेर काढायचे, इकडनं आणि इकडनं. आता परत पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. परत दोन मोती ओढून घ्यायचे, ह्याच्यातनं आणि ह्याच्यातनं घ्यायची. आता या मोत्यातनं सुई पुढे घ्यायची. आता सुई याच्यातनं आणि ह्याच्यातनं घ्यायची, ह्याच्यातनं आणि ह्याच्यातनं. आता या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता दोन मोती ओढून घ्यायचे, परत सुई याच्यातनं आणि ह्याच्यातनं बाहेर काढायची. आता हा पुढचा मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर घ्यायची. आता हे आपले 9 झाले तर बघू आधी. 1 2 3 4 5 6 7 8. अजून एक करायचं आहे. दोन मोती ओढून घ्यायचे, तर सुई ह्याच्यातनं आणि ह्याच्यातनं बाहेर घ्यायची. तर हे असं आपलं दोन्ही साईडचे सर्कल तयार झाले. आता आपण या ह्याच्यातनं घालून इकडे आलो होतो आता आपण. तर सुई आता माझी या मोत्यातनं आपण बाहेर काढली. हे असं आपण इकडनं या मोत्यातनं आपली सुई बाहेर आहे. आता आपण ती या मोत्यात वरती घ्यायची. या मोत्यातनं मी वरती घेतली. या आता आपण एकच मोती ओवायचं आहे. दोन मिनटं. तो मोती काढलाय मी परत. अजून हा जो पुढचा वरचा मोती आहे त्याच्यातनं पण बाहेर काढायची. मी आता या दोन्ही मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि आता एक मोती ओढून घ्यायचा आहे तो. आणि हा जो आपला इकडचा जो आहे हा शेवटचा आपण चारचा जो सर्कल बनवलाय त्याचा जो हा वरचा मोती आहे ना त्याच्यातनं सुई आपण इकडनं इकडे घ्यायची. अशी एकच मोती इथे घेतलेला आहे.
तर हे जे दोन आपले शेवटचे जे चारचे सर्कल या अर्ध्या कोल्यातले आपण केले होते, त्याचे जे इथले वरचे दोन्ही मोती आहेत त्याच्यामध्ये हा मोती बसवला आहे दोन्हीच्या मध्ये. तर हे असं आपलं दोन्ही जोडले गेले. आता आपण सुई, हा जो मधला मोती बसवला आपण, आता आपल्याला परत या मधल्या मोत्यामध्ये सुई आणायची आपल्याला. तर आपण ती, हा जो मोती आहे ना त्या सुई इथनं सुई आपण वरती घ्यायची. असं ओढून घ्यायचं जरा. आता हा जो वरचा मोती आहे, मी आता या मोत्यात सुई होती आपल्या, या मोत्यातनं फक्त वरती घेतली या मोत्यातनं. आता या मोत्याच्या मध्ये जो मधला मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढते मी. तिथे आता आपण चारचं सर्कल बनवायचं आहे. त्यासाठी आपण 3 पांढरे मोती घ्यायचे. आता आपण हा जो वरचा मोती आहे त्याच्यातनं सुई परत बाहेर काढतोय आपण. असं चारचं सर्कल हा वरती त्याच्यावर तयार होईल. आता आपल्याला ह्याच्यावरती असे अजून सर्कल तयार करायचे चारचे. त्याच्यासाठी सुई मी वरच्या मोत्यात आणते. आता परत 3 मोती घ्यायचे. तर आपण हा जो आता चारचा सर्कल बनवला आहे, असे आपल्याला 4 सर्कल बनवून घ्यायचे. 4-4चे 3 मोती घेतलेत मी. या मध्यातून सुई मधल्या बाहेर घेतले. या 4चा जो सर्कल आहे त्याच्यावरच 4चे सर्कल बनवायचे आपल्याला प्रत्येकाचे. असे वरती असे 4 सर्कल तयार होतील आपले. परत 3 मोती घ्यायचे. आता या मोत्यातून मी सुई बाहेर काढली. आता आपले 3 झाले. आता अजून एक करायचे. परत 3 मोती घ्यायचे. या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची. असे आपले 4 तयार झाले. 1 2 3 4. आता परत आपण वरच्या मोत्यात सुई आणायची. आणि आता इथे एक गोल्डन सर्कल तयार करायचे. त्यासाठी आपण 3 गोल्डन मोती घ्यायचे. आणि सुईतनं बाहेर काढायची. तर असं आपलं 1 2 3 4 पांढरे 4 सर्कल झाले आणि एक गोल्डनचं वरती झालं. तर हे असं आपलं तयार होईल. तर माझा धागा इथे संपलेला आहे, म्हणून मी हा इथे खाली घेऊन गाठ मारते. तर मी इथे धागा हे केला होता, गाठ मारली होती. फक्त आता या तिन्ही सगळ्या मोत्यांमध्ये मी फक्त खाली येते. तर आपला हा 4चा सर्कल घालून झाल्यानंतर या सगळ्याच्यात मोत्यातनं खाली यायचं फक्त सुई घेत.
सुई फक्त मी खाली आणते मोत्यात ना, तर आता या खालच्या सर्कलमध्ये आले मी. तर हा जो आपण सर्कल घातला होता ना 4चा, या 2 मोत्याच्या मध्ये जो एक मोती घातला होता तिथे, तर त्याच्या त्या सर्कलमधनं इथनं आता आपण सुई खाली घ्यायची अशी. आता सुई या मोत्यातनं खाली घेतली मी. तर आपल्याला हे जे असं गॅप दिसतं ना, तो जोडायचा आहे. तर आपण त्याची ह्याच्या जवळ जी मोती आहे त्याच्यातून सुई इकडनं तिकडे काढायची. म्हणजे हे असं हे दोन्ही मोती असे जोडले जातील. आता आपण सुई इकडनं 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 अशी ह्या मोत्यात ना असं तिकडे जाणार ह्या साईडला. असं ओढून घ्यायचंय. आता या मोत्यात येते या साईडला मी. आता हा जो याच्या समोरचा मोती आहे त्याच्यातनं इकडे काढते. आता या मोत्यातनं वरती घेते इकडे. आता आपल्याला या मोत्यात यायचं इकडनं तिकडे जायचं, त्याच्यासाठी मी ह्या 3 मोत्यातनं सुई इकडे घेणार. आता सुई या मोत्यात आहे, तर इकडे इकडे आणि इकडे घेऊन मग या मोत्यातनं तिकडे जाणार आहे असे. आता ह्या मोत्यात माझी सुई येईल. या मोत्यातनं आपल्याला हा जो गॅप आहे तो हे करायचा आहे. तर या मोत्यातनं मी इकडे जाणार आहे. तर आधी आपण या मोत्यातनं तिकडे घेऊया सुई. आता हा आणि हा मोती आपल्याला जोडायचा आहे ना, तर आता मी सुई इकडनं वरती घेते. तर आता हे असं ओढून घ्यायचं, म्हणजे हा मोती ह्याला जोडला जाईल. आता असं गॅप दिसणार नाही इकडे. आणि मग इकडे आता आपण गाठ मारून धागा कापून टाकायचा. आता हे आपलं वरचं तयार झालंय. तसंच आता आपण खालचं तयार करायचं इकडे. तर त्यासाठी ही जी पट्टी याच्यातला जो इकडनं मधला जो सर्कल येतो 8वाला, इकडनं 7 सोडल्यानंतर 8वा,
त्या 8व्या याच्यातला जो खालचा इथला मोती आहे त्याच्यातनं मी सुई बाहेर काढते. आता इथे पण जसे आपण इथे वरती 4चे सर्कल करून घेतलेले आहेत 4, तसेच खाली 4 करून घ्यायचे आहेत आपण. तर 3 मोती घ्यायचे आपण. सुई या मोत्यातनं बाहेर काढायची. म्हणजे असा हा 4चा सर्कल होईल. असे आता आपण अजून 3 करून घ्यायचे. परत 3 मोती घ्यायचे. परत 3 मोती घ्यायचे आणि या 4चं सर्कल बनवायचं. अजून एक सर्कल राहिले आपलं. परत 3 मोती घ्यायचे. आता हे आपले 1 2 3 4 हे 4 आपले झालेले आहेत खालचे. आता आपण गोल्डन मोती लावायचे खाली. जसं इथे वरती केलं होतं तसं इथे आता आपण 6 मोती घ्यायचे. गोल्डन 6 मोती घेतले. आता आपला धागा या सुईच्या या साईडने आहे तेव्हा आपण 6 मोती ओरलेत. आता धागा त्या साईडने इकडे घ्यायचा आहे. हे असं झाल्यानंतर आता धागा आपण या मोत्यामध्ये आणायचा. इकडे हे 2 गोल्डन मोती म्हणून वरती घ्यायचं आणि ओढून घ्यायचे आणि हे असं जवळ आपल्याला करायचे. त्याच्यासाठी आपण या 2 मोत्यातनं आता वरती आलोय आपण. आता या 2 मोत्यातनं खाली घ्यायचं इकडनं. म्हणजे हे असं जोडले जाते. तर परत या 1 मोत्यातनं गोल्डन वरती घ्यायचं आणि हा जो त्याच्या समोरचा गोल्डन आहे त्याच्यातनं वरनं खाली घ्यायचं. आणि असं ओढून घ्यायचं. म्हणजे हे आपलं असं खाली होतं. 6 मोत्यांचं हे तयार.
त्या पांढऱ्या मोत्यातनं पण खाली यायचं आहे. आणि इकडे धागा आता आपण गाठ मारून कट करायचे. हे आपलं धनुष्यबाण तयार झाले. हे चित्रांकनच्या रांगोळीमध्ये धनुष्यबाणाचं चिन्ह आहे, तर ते मी हे बनवलेलं आहे. तर आपलं हे चित्रांकनमधलं अजून एक चिन्ह तयार झालं, धनुष्यबाण. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओज पण मिळतील. थँक्यू.